नमस्कार मित्रांनो. तर मित्रांनो, आज आपण अशा गावाला भेट देणार आहोत, ज्या गावची लोकसंख्या आता गावाला राहणारी आहे फक्त 100. मात्र गावात माकडे आहेत 400च्या वर. तर मित्रांनो, हे गाव कोणतं आहे? तर मित्रांनो, ते पाहण्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ पाहावा लागेल. म्हणजे माणसांपेक्षा जर माकडं जास्त असतील, तर माकडांचा गावामध्ये कशाप्रकारे हैदोस असेल, तर ते तुम्हाला या व्हिडिओतून माहिती पडेल. तर चला जाऊया, अशा गावाला भेट देऊया आणि त्या गावातील लोकांशी बोलूया. त्यामुळे आपल्याला समजेल की या गावामध्ये माकडांचा त्रास कशाप्रकारे आणि किती आहे. चला तर जाऊया. मी एकदा कामाला गेला होता. तो कामाला गेला तर घरात घर फोडून माझा सगळं तांदूळ विंदूळ समजे डाळ पाण्याचा रगदोल माल्यावर रगदोल 5 किलो साबण कुठं नेलं तर गवला नाही. बोरीचे शेवं नाही येण्यासारखं तिथं सगळं वाटलं. बोरीचं शेवं लावलेले आहेत तरीसुद्धा ते शेवं काढतात आणि आतमध्ये घुसतात. त्यांना काही काटं टुपत नाही आणि खाली काटे पडलेले असतील ते शेवटी मी गेली त्यांना हाकलायला की मला टुपतात. चारी बाजूने माकडं येतात, घराचे पत्रे वगैरे काढतात. त्यामुळे आम्हाला लय त्रास होतो. समोर बसला तर पाठीमागून शिरतात, पाठीमागून शिरला तर समोरून येतात. चारी बाजूने माकडांचा आम्हाला त्रास आहे. ती खोललं नाही तर हा पहिले कुणी काढला मला हे आले माझ्यावर उडी टाकला नाही ती पहिली. आज आम्ही असून हो, अरे वर माऱ्यावर चढली की वरनं उड्या टाकतात ना. आता पेटी हा काय हा कसा करा आणि माऱ्यावर बघशीस सगळ्या किडक्या वाड्यावर सगळ्या आड्यावर. आम्ही शेती केली होती तर माकडाने डुकराने भरपूर त्रास दिलं. दोघं झोपायला जात, पोरगा माझा बापे झोपाय जात, केलटी पण नाचणीत भरपूर येत, दोघांना पण आवरत नव्हती. नमस्कार मित्रांनो, तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आज आपण आहोत आमच्याच गावामध्ये. तर माझं नाव विनय माडिक आणि माझं गाव आहे शेवरे, तालुका मंडणगड, जिल्हा रत्नागिरी. तर मित्रांनो, सध्या गावाकडे ना म्हणजे माकडांचा एवढा त्रास आहे, म्हणजे गावात राहणं अक्षरशः म्हणजे गावात काहीही कुठल्याही प्रकारची शेती करणं किंवा घरामध्ये सुद्धा काही ठेवणं ना म्हणजे जिकरीचं झालं आहे. म्हणजे त्यांच्या पाठीमागे घरामध्ये एक माणूस पाहिजे राखण्याला, आणि तो जर नसेल तर घरामध्ये शिरून अक्षरशः वाट लावतात. जसे की कौलारू घरं आहेत ना, तर त्यांची कौलंसुद्धा काढून घरामध्ये शिरतात. तर अशी परिस्थिती आहे. त्यामुळे लोकांनी शेतीसुद्धा सोडलेली आहे आणि शेती सोडून लोक मुंबईलासुद्धा गेलेले आहेत बरीचशी, आणि हे सुद्धा एक कारण आहे. तर मित्रांनो, आज आपण आमच्या गावामध्ये फिरणार आहोत, लोकांशी बोलणार आहोत. तर नक्की प्रश्न मी आता सांगून तुम्हाला कदाचित पटणार नाही, तर लोकांनाच विचारू त्यांना किती त्रास होतो आहे तेच सांगतील तुम्हाला. तर ऐका जरा, बघूया आहे ना. तर चला आता गावामध्ये फिरूया. हा एरिया आहे ना खास माकडांचा आहे. तर मी आता इकडे आलो होतो, परंतु आत्ता इथे नाहीत. तर आता बाजूच्या घरामध्ये मी विचारलं तर म्हटले की आत्ता इथे होती थोड्या टायमापूर्वी, परंतु आता त्या बाजूला गेली. म्हणजे आता तिकडे दुसरे घरं आहेत, तिकडे त्रास चालू असणार. तर अशा प्रकारे म्हणजे, आणि ते एकच गँग नाही, बरीच सारी मोठी गँग असतात. 1-2-3 ग्रुप असतात. एक इकडे असेल, एक तिकडे असेल, एक तिकडे असेल. तर नुसते फिरत असतात गावामधून. आणि मला वाटतं हा त्रास फक्त आमच्या गावालाच नाही तर बऱ्याचशा गावांना आहे. तर हा व्हिडिओ त्या सगळ्या जो त्रास होणार आहे त्याचं प्रतिनिधित्व करेल. तर त्यामुळे लोकांच्या ज्या समस्या आहेत त्या तरी सर्वांसमोर येतील, आणि किती त्रास आहे म्हणजे ते तरी सर्वांसमोर येईल, आहे ना. तर चला जाऊया आपण आता गावामध्ये आणि लोकांशी बोलूया आणि त्यांच्याकडून जाणून घेऊया किती त्रास होतो आहे. माझे घरी चलत्यांचा लय त्रास, मना लय सतवतास. मग मी एवढं शेवं लावून तरू मी एकदा कामाला गेला होता. तो कामाला गेला तर घरात घर फोडून माझा सगळं तांदूळ विंदूळ समजे डाळ पाण्याचा रगदोल माल्यावर रगदोल 5 किलो साबण कुठं नेलं तर गवला नाही. तो शोधून लय दमला, प्रश्न करीत होता तरी काय गवं नाही. पण अजून पण त्यांचा त्रास लय येतं. एकदा जेवण केला तर जेवणाचं टॉप होतं तर पण नेलं तर काय ठेवलं नाही. मी शोधून दमला तरी काय गवलं नाही. डाळ किती खाल्लं? 3 किलो डाळ खाल्लं. अच्छा, आणि साबण किती होते? साबण 5 किलो. बापरे. साबण 5 किलोचा गटात पलवलं. अच्छा, पूर्ण बॉक्सच होता? हां, बॉक्स होता, तो काय गवला नाही. मी 4 पाली तांदूळ होतं तर खाऊन उपसून सगळ्या घराला नांगरा केलं तरू नाही ठेवलं अजिबात. तो मी आला
आला ती त्यांची सगळा घर भरला होता केलट्यानी. त्यांची पलापल झाली नाही. एक केलटा म्हणजे अंगावर आला तो मी पळाला. घाबरत नाही ना बिलकुल? तो केलटा अजिबात घाबरत नाही. नाही तर असा करून तो केलटा माणसाला मारून टाकणार आहे. मेन लीडर आहे त्यांचा. त्याचा लय त्रास. पण भारी आमच्या घरात लय त्रास देतात. एवढं कोणे काढून एवढं बसवून तरू काय आम्हाला सतवून घेतात. कुठे गेला तरू अजिबात जाया नको घराच्या बाहेर. एवढा होता तेवढा ढाकून डालून ठेवला. एवढा दाताच्या पेढी ठेवल्या तरू उचलून खाल्लं त्यांनी. तरू काय ठेवलं नाही. भारी त्रास करतात. ह्याला करायचा काय? ह्यांना पर्याय काय सांगा आम्हाला. एवढा धने भरलेला संध्याकाळला वैरा ठेवलं नाही अजिबात. मग काय करायचा? ह्याचा बंदोबस्त व्हायच करा ना. माझ्या घरी खूप केलटी येतात. मी कुठेच जाऊ शकत नाही. जर थोडा वेळ कुठे गेली ना बैल लावायला किंवा बैल आणायला तर माझ्या घरी कवलं कोणे काढून भिंतीवरून जाऊन तांदूळ पीठ वगैरे सगळं खाऊन टाकतात. कांदा बटाटी तर ठेवतच नाही. डाळ पण ठेवत नाही. जेवण झाकून ठेवलेलं असेल तो पण उघडून खाऊन जाणार. असे माकडं म्हणजे कुठे जाऊनच देत नाही. म्हणजे घराची राखण करायला माणूस पाहिजेच. हो, राखण करायला माणूस पाहिजे. आणि जर कोणीच नसेल तर 5 मिनटासाठी कुठे गेली तर सगळं खाऊन टाकणार. त्या दिवशी माझ्या घरी माकडं शिरले. त्यांनी घराचे 4-5 कोणे काढले. ते कोणे त्याने फेकून दिले आणि खाली पडवीवरती 10 फुटी पत्रा होते. ते पत्र पण फुटले आणि कोणे पण फुटले. मग वरती त्यांना यायला आणि जायला रस्ता राहिला. ती सतत यायची खाऊन जायची सगळं तांदूळ डाळ पीठ वगैरे. मग राखणच करायला लागायची. कुठेच जाऊन द्यायची नाही. तिवरून माकडांना येण्यासारखं नाही. ते बोरीचे शेवं नाही येण्यासारखं तिथं सगळं वाटलं बोरीचं शेवं लावलेलं आहेत. तरीसुद्धा ते शेवं काढतात आणि आतमध्ये घुसतात. त्यांना काही काटं टुपत नाही. आणि खाली काटे पडलेले असतील ते शेवटी मी गेली त्यांना हाकलायला की मला टुपतात. आणि माकडांना काही टुपत नाही. ते घरात घुसून शेवटी नुकसान करतात. आमच्या इथं माकडांचा भरपूर त्रास आहे. चारी बाजूने माकडं येतात. घराचे पत्रे वगैरे काढतात. त्यामुळे आम्हाला लय त्रास होतो. समोर बसला तर पाठीमागून शिरतात. पाठीमागून शिरला तर समोरून येतात. चारी बाजूने माकडांचा आम्हाला त्रास आहे. त्यामुळे या माकडांचा काहीतरी बंदोबस्त व्हावा अशी आमची तरी इच्छा आहे. परंतु बघूया आता काय होतं आहे याच्या पुढे. आणि पत्रे पण फोडतात. नुकसान होते आमची. 4 पत्रे फोडलेले आहेत. पडवीचे पत्रे 2 आणि वरती घराचे 2. 4 पत्रे तोडलेले आहेत त्यांनी. आता ते एक पत्र बसवायला पुन्हा आणखी मिस्त्र्यांना बोलवायला लागतं. मिस्त्री येतील तेव्हा तो पत्र काढतील. पत्रे पुन्हा आणावे लागतील. पत्र्यांचा पण बंदोबस्त करावा लागतो. अशी सर्व जरा आहे. आणि माकडात भरपूर त्रास करतात. काही घरामध्ये ठेवत नाही. काय अन्नधान्य इकडून समोरून पाठीमागे गेला की पाठीमागून काय नाही तरी झटकन उचलून घेऊन जातात. सकाळी 6:30 वाजल्यापासून ते संध्याकाळी कमतीत कमती 7 वाजेपर्यंत अगदी माकडं आमच्याकडं गावामध्ये फिरतच असतात. घरावरून इकडून पाकटवलं की तिकडे जातात. तिकडून आली की इकडं चारी बाजूला नुसतं सतत फिरत असतात. त्यामुळं घराची राखण करणं पण मोठे जिगरीचं झालेलं आहे आम्हाला. काय करावं हेच काय कळत नाही. 2-3 माकडं अशी आहेत की त्यांना मारायला गेला तर नुसते धावत अंगावरती येतात. आपण दगड उचलले तर नुसतं धावत येतात. दगडी मारा खाटी मारा काही करा त्यांचा काही उपयोग होत नाही त्यांना. हे बघा कसे कौलावरती बघा शेवे लावलेले आहेत. असे जे कौलारू घरं आहेत त्यांची कोणे वगैरे सगळे फेकून देतात. आणि कोणे आता फेकून दिल्यामुळे लोकांनी अशा प्रकारे पत्रे लावलेत आणि त्यावरती काटे वगैरे ठेवतात. काय भात जोडलात काय? हां अच्छा. आत्ताची ते मळणी काढून झाली भाताची मळणी. माकडे येऊन गेली. बोल उकळ सगळं फेना बोल उकळ. अच्छा. हो माझ्या घरात हां त्रास किती होतो माकडांचा? त्रास म्हणजे काय म्हणजे हाताने काय काढून उपयोगी कोण मिळेल मला बघ. मग चांगला हां एवढं बोटी कुठे ठेवायचं तर त्यात माकडा काय आम्हाला खायला झाली.
पेटी खोललं हा. नाही तर हा पहिले कुणी काढला मला हे आलेच माझ्यावर माझ्यावर वहिनं उडी टाकला नाही ती पहिली इकडे कधी आज आज आम्ही असून हो अरे वर माझ्यावर चढली की वरनं उड्या टाकतात ना आता पेटी हा काय हा काय सगळा आणि माझ्यावर बघशीस सगळ्या किडक्या वाड्या सगळ्या आड्यावर चढतात त्या काय ही ही बघा पेटी पण खोलतात. काय बा हे पहिले वरनं पण उड्या काढलं टाकले ना हे उतर हे पहिले तुला असं दाखवता ही चांगली होती ती वरनं उड्या टाकून जुनी झाली ना ती आता हा बघ ही आता बसवली हा बसवली हा बघ ही फली काढलं का त्यांनी? हा बघ अरे त्याच्यावरच मी आला आता ध्यान खाती नाही असा हम्म. तर असा मग अशी टकवलाय असं काय करू? गोपीनाथ बाबा शेतीचा पहिले हा असं काय करू बापरे एवढं है ना? एवढा चालत आम्हाला जसं भावा गती ते काय सांगते म्हणजे हे बघा इकडे सर्व कौलं आहेत ना काढून टाकलेले आहेत अक्षरशः. हे बघा इकडचे या वाशाचे इकडचे कोणी सर्व काढून टाकलेत. कोणी कौलं सर्वच गेलीत. इकडून येऊन इथून उड्या या घरावरती. हे बघा हे अरे 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 काय नेलेले आज इथून येतात उडी मारायला. आता बघा इथून उडी मारायला एक गेला. आता बघा उडी मारेल. आता बघा उडी मारेल. हा बघा आला. हा बघा त्यांनी गाल फुगून घेऊन गेला काहीतरी. या वर्षी आम्ही शेती केली होती. लोकांनी गावामध्ये शेती टाकलं. आम्ही शेती केली होती तर माकडाने डुकराने भरपूर त्रास दिलं. दोघं झोपायला जात. पोरगा माझा बापे झोपाय जात. केलटी पण नाचणीत भरपूर येत. दोघांना पण आवरत नव्हती तर एक दगडी आणून दे एक तर थांब पर्यातनं दगडी आणून दे तेवढ्या लांबीशी तरी ती केलटी काय इकडं आली का वाटलीच फिरत न सगळे नाचणी खाऊन टाकलं. डुकरांचा पण त्रास होता. डुकरा पण झोपाय रात्रीचं जायचं. नाचणीशी मग एकजून जायचं. भाताशी पण जायचं पण सांभाळलं त्यांनी जाऊन दिवसभर राखण्याला माकडांच्या भारी नाचणीमध्ये दिवसभर राहायचं. काय भेटला नसता. दोघं जात जेवण पण त्यांना एकजून माणूस घेऊन जायचा तर तो थांबायलाच व्हायचा. इकडचा इकडं होऊन पण द्यायची नाही केलटी. माकडा भारी कितीतरी माकडा झाली वाटलीच व्हायची. लढवेली करायची. तो पोरगा मग आम्हाला हाक मारा यायचा. एकट्याला बसवली तर त्याला एकट्याला पण बदायची नाही केलटी भारी. आता काय नाही ठेवलं म्हणजे कशी करायची शेती. हां केलटी आम्ही आता एकट्यांचा तरी कसा राहाल. एकट्यांचा आम्हाला आवड आहे पण कशी राहाल कशी. केलटी पण भारी डुकरा पण भारी नाही. केलट्यामुळे कशी करायची नाचणी. आता आमच्या गावामध्ये कोण करीत नाही. आम्ही एकट्यांचा तरी कसा ठेवतील. आम्हाला आवड आहे संसाराची पण कशी करायची कशी शेती. माकडा पण घरात पण सारखी रानात पण सारखी. घरात थांबला नाही तर घरातला सगळा खातात. कोणी काढतात कवला काढतात उडवून फेकून देतात ना घरात शिरतात. घरात एक माणूस शेतावर एक माणूस कसा संसार करायचा. ढोरांशी कसा जायचा. तर पाहिलंत मित्रांनो तर अशा प्रकारे लोकांना खूप सारा त्रास आहे. तर अक्षरशः म्हणजे गावामध्ये अक्षरशः सकाळी उठल्यापासून ते अगदी संध्याकाळी 7 वाजेपर्यंत ते नुसते फिरत असतात. इकडून गेले की तिकडे तिकडून आले की इकडे अशा प्रकारे सगळीकडे नुसते फिरत असतात. म्हणजे अक्षरशः
घर सोडून कुठे जाताच येत नाही अशा प्रकारे. आणि काही शेतातच सोडा, घराच्या बाजूला आपण काही पालेभाजी म्हणा किंवा वांगी वगैरे आपण लावतो, टोमॅटो लावतो, तर कुठली पण भाजी आपण लावली तर मित्रांनो तीसुद्धा राहत नाही आणि ती तयार झाली की लगेच हे येऊन खाऊन जातात. तर अशा प्रकारे ही परिस्थिती आहे. तर ही परिस्थिती आहे ती आजूबाजूच्या सर्व गावातील अशीच परिस्थिती आहे. सर्व गावांमध्ये अशा प्रकारे हा त्रास आहे. तर बघा हा त्रास कशामुळे होतो आहे. तर आता तुम्ही म्हणाल की बाबा जंगलं तोडली गेलीत, तर आमच्याकडे म्हणाल तर आमच्याकडे जंगलं उलट वाढलेले आहेत, पूर्वीच्यापेक्षा जंगलं वाढलेले आहेत. तर आणि जंगलामध्ये माणसंसुद्धा जात नाहीत. मग ही माकडं अशा प्रकारे गावामध्ये काय येतात, तर त्याला काही दुसरं कारण असू शकेल. तर बघा आता रानांमध्ये आहे तो बिबट्यांची संख्या खूप वाढलेली आहे आणि कदाचित ती बिबट्याला घाबरून जंगल सोडून आहे ती गावाच्या आजूबाजूलाच राहत असावीत असं सुद्धा वाटतं. कारण बिबट्यांची संख्या एवढी वाढली आहे की आपण असं कधीही रात्री असं बाहेर पडलो तर नक्की कदाचित आपल्याला कधीतरी बिबट्या दिसू शकतो. अशा प्रकारे म्हणजे बिबटे फिरत असतात रात्रीचे. तर ते सुद्धा एक कारण असू शकेल. तर मित्रांनो अशा प्रकारे हा त्रास आहे तो सगळ्या कोकणातील बऱ्याचशा गावांमध्ये होतो आहे आणि हा व्हिडिओ त्याचं प्रतिनिधित्व करेल आणि त्यामुळे सगळ्यांसमोर ही परिस्थिती येईल. तर तुम्ही कमेंट्स ऐकून समजल्याच असाल की किती त्रास होतो आहे आणि आपण आपल्या चॅनलद्वारे हे मांडण्याचा प्रयत्न करतो आहे. आणि त्याचबरोबर आपण एक पत्रसुद्धा वन खातं आणि तहसीलदार यांना आपण देणार आहोत. तर त्यामुळे त्यांच्याकडे ही तक्रार आहे ती आपण नोंद करणार आहोत. या समस्येवरती कशाप्रकारे उपाय केले जातात, तर तुम्हाला काय वाटतं की यांना म्हणजे रोखण्यासाठी काय केलं पाहिजे आणि हे अशा प्रकारे त्रास देण्याचं काय कारण असू शकेल, तर तुम्हाला काय वाटतं ते या व्हिडिओच्या खाली नक्की कमेंट्स करून सांगा. चला तर या व्हिडिओमध्ये एवढंच. तर पुन्हा भेटू आपण अशाच गावाकडच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो स्वतःची काळजी घ्या, आपल्या कुटुंबाची काळजी घ्या आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे ते मित्रांनो हॅपी राहा ना. चला तर बाय.